रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. हे बघा, आम्ही रात्री 10 वाजता प्रयागराजला पोचलो. बघा, इकडं बरीच थंडी आहे. तर रात्री आम्ही पायी काही रिक्षाने काही बघा 1 नंबर सेक्टर इथं बघा आम्ही रूम घेतली बघा, म्हणजे हॉल 1 नंबर सेक्टरला. आणि तिथं 11 वाजता आम्ही झोपायचा प्रयत्न केला. तिथं म्हणलं आता काय पुढे जाता यायचं नाही, लई थंडी होती भरपूर. तर मग आम्ही तिथं केलं बुक आणि तिथं झोपण्याची व्यवस्था चांगली झाली बघा. तर अगदी झोपण्याचं म्हणजे जेवण वगैरे तिथंच केलं. 100 रुपये जेवण, झोपण्याचं सगळं व्यवस्थित झालं. आणि उद्या सकाळी लवकर उठून बघा, आता आम्ही म्हणलं जायचं ठरवलं होतं. तर आता सकाळी बघा, आता आम्ही 5:30ला उठलो आहे. आणि बाथरूमला वगैरे जाऊन तर म्हणलं आता आंघोळ करायची तिथं सोय होती, पण नाही म्हणलं आता पहिले सकाळी आता गंगे स्नान करायचं. तर आम्ही इथून बघा आता सकाळी 6 वाजता आता पायी पायी प्रयाग म्हणजे संगमावर आता निघालोय बघा. आणि जाताना आता थोडे आता काहीतरी आपलं थोडे व्हिडिओ काढत जाणार आहे. तर बघू मग आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दाखवतो बघा. पण थंडी भरपूर आहे. तर आम्ही आता बघा आता 6 वाजता आम्ही आता इथून निघणार आणि 9 वाजेपर्यंत तिथं पोचलो. तरी 9 वाजता आम्ही तिथं गंगा स्नान करणार. मग जेवण वगैरे करणार, दिवसभर तिथंच फिरणार बघा. तर पुढचं मी दाखवतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पण इकडं थंडी बरीच थंडी आहे पहा. त्या कामाला त्यांनी एक कांबळ दिली होती, पण मी 2 घेतल्या. आणि गादी वगैरे कॉट वगैरे सगळं पुण्याचे 2 जण आणि एक इंदापूरचे असे 3 जण बघा. 3 आणि मी 1 4 बघा. आता आमची जोडी जमलेली आणि आम्ही आता निघालोय बघा आता गंगा स्नान करण्यासाठी संगमावरती. हे बघा आता आम्ही संगमावर आलो पहा. तर बघा इथं असे मोठे मोठे पूल तयार केलेत बघा. हे बॅरेलचे पूल तयार केलेत. असे 20 पूल तयार केलेत बघा, हे बॅरेलचे. आणि ते रेल्वेचे हे ते पूल वेगळेचे. पण खास म्हणजे भक्तांना वारकऱ्यांना असं त्या जाण्या येण्यासाठी बघा हे असे पूल तयार केलेत बघा. ते असे लई भक्कम आणि दोरीने असे पूल तयार केलेत बघा. हे लई भारी. तर आणि त्या पुलावरती असे फळ्या टाकून ह्याकडे जायला 3 नाही देवासाठी बघा ही व्यवस्था केली. तर खरोखरच आहे प्रयागराज म्हणजे एकदम सुंदर असं सिटी बनवली बघा इथं. आणि ह्याच नदीच्या कडेला सगळे सेक्टर बनवतात बघा. 17, 18, 19, 20 असे सेक्टर आहेत. इथे सेक्टरमध्ये सर्व आपले म्हणजे हिमालयाचे साधू संत असे सगळ्यांचे असे आखाडे. आणि इथं बघा आता या पुलावर ना असं पुढं महिलांचं वेगळं आहे. आणि हे काय पुण्याचे जोडीदार आहेत बघा, हे झाले. आणि आता असे आम्ही चाललो बघा आता स्नानासाठी. इथं सकाळी सकाळी थंडी आहे आणि आम्ही जर लवकर निघाले इथं गर्दी कमी आहे. कारण थंडी भरपूर असल्यामुळं गर्दी कमी. तर आम्ही कमी गर्दीत म्हणलं सकाळी 9च्या प्रयागमध्ये स्नान करायचं का त्रिवेणी संगमावर. बघा इथं महिलांचं आहे बघा. इथं महिला आंघोळीसाठी सोय केलेली बघा. पण सकाळी गर्दी नाही आहे, थंडी असल्यामुळं थोडीच लोक आटली. तर एका होडीने आतमध्ये जायचं आणि तिथं आतमध्ये संगमावर जाण्यासाठी होडी आहेत बघा. पण आता हे महिलांचं आम्ही परत पलीकडच्या साईडला जाणार. इकडून महिलेत आम्ही पलीकडे तिकडे जाणार आहे. असं एका साईडला संपूर्ण महिला इथे करता येतात काय इथून पलीकडून 1 किलोमीटरचं अंतर पुढे जावं. नदीचं पाणी पण असं तिन्ही नद्यांचं पाणी असं ते आणि पाणी सोडायला असं तेव्हा हे सगळे लोक रिक्षा घेऊन आले बघा आंघोळीसाठी स्नान करण्यासाठी. पाणी किती वाहतंय तो थंडी इतकी की पाण्याला हात आता स्नान तर करायलाच पाहिजे. आता जर स्नान केलं तर 12च्या पुढं लय गर्दी होती. आणि जेव्हा आता इथं आम्ही आलो बघा इथं स्नान करायला, पण लय पाणी गार आहे. आमचे पुण्याचे वडगाव शहरचे हे म्हणजे होतो. आणि मग मी केल्यानंतर तुमच्या अंगावर आम्ही दोघांना एका वेळी जास्त तिथं आंघोळ करून देत नाही. पण ते चला आहे तिथे बांधकाम केले तर तिथं पलीकडे बघा पाणी किती वेगाने चाललं. थोडं जर आत गेलं तर पाणी ओढत नव्हतं. इथं वेगाचं पाणी, त्यामुळे डिपार्टमेंट आतमध्ये जाऊन देत नाही. आम्ही दोघांनी बाबा असं असेल बाबा आम्हाला इथं करू द्या. इथं आंघोळ करून देत नव्हती. पण आम्ही साईडला लाकडं लावून त्या लाकडं लावून डुबकी मारली.
माझ्या मोबाईल मध्ये एक दुःखचा व्हिडिओ काढायचा। सत्तर दिल्ली विधानसभा चुनाव के लिए दाखिल 1500 से अधिक नामांकन पत्रों की आज जांच हो रही है। कोलकाता की ज्यादा अदालत आजीवन अस्पताल बलात्कार और हत्या मामले में आज अपना फैसला सुनाएगी। गलत संघर्ष विराम बंधकों की रिहाई के समझौते के पहले चरण में कल से 735 फलस्तीनी कैदियों और 34 इजरायली बंधकों को रिहा किया जाएगा। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अब समाप्त हुआ। नमस्कार। ये पुलिस नंबर मग ते आता जेवण कुठं आहे ते बघू पहिलं. सकाळी असल्यामुळे गर्दी कमी त्यामुळे नाही तर 12च्या भरपूर काय रेल्वे रोड आहे. जेवण वगैरे व्यवस्थित ही आमची जोडीदार ही जेवण पण जेवण पण आणि जेवणानंतर आम्हाला त्यांनी पुन्हा 10 पुन्हा 50 पुन्हा 100 रुपये दक्षिणा त्यांनीच दिली. ही तर प्रथा आहे, जेवण केले दक्षिणा द्यायची. खरंच बाद खाना खाने बाद नहीं करता. बॅरलचे फूट कमीत कमी 20 फूट बॅरलचे प्रत्येक गोणीपुरामध्ये 1 फूट बॅरल होता. खास माणसासाठी जाण्यासाठी आणि ह्या पुराच्या तिन्ही साईडनी सेक्टर आहेत. लाईन खाली 1 2 3 4 असे सेक्टर आहेत. एक सेक्टर म्हणजे आम्ही जिथं आराम केला ते तिथून सेक्टर आर्यांना जिच्या शेतकरी जाऊन अशी जवळ 25-30 सेक्टर आणि एक सेक्टर कमीत कमी 9 ते 10 किलोमीटरचा एक सेक्टर एवढ्या म्हणजे लांबीचा. मग असे जर 10 किलोमीटरचे सेक्टर असतात ती 100 एकरापेक्षा 1000 एकरात ते असं बसलेले गाव त्यांनाच जागा आणि खरे सेक्टर म्हणजे 20पासून 22-23 पर्यंत सगळे ऋषींचे म्हणजे असे नागा स्वामी पण तिथं आता इथे साईडने आहेत सेक्टर पण ते थोडे छोटे आता आम्ही आता सेक्टर सगळीकडे असं रोड बनवून आणि संपूर्ण आंघोळी जागा बोला पहिली मग पुढे ये पुढं. काय काय दिवसभर आणि आज रात्रीपर्यंत काय करायचं तर पोटभर कारण परत इतक्या लांब यायचं. आज एकाची साईड होती दुसऱ्या तितकी साईड बघायची. पहिलाच संगमचे चारही
सगळे आणि आपुरी विद्या करणारे ते वेगळेच. ते आगोरी विद्याचं ते भारी, ते चमत्कारिक बाबा. तर ते असे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे ते IIT केलेले बाबा आहे. म्हणजे ते काहीतरी कॅनडाला सर्व्हिसला होते. 3 लाख रुपये त्यांना नोकरी होती, पण ते सुद्धा आज इथे 22 नंबर सेक्टरला आहे. दुसरी गोष्ट असं एक माणूस कंटिन्यू बैठकांनुसार त्याला एक एक साधी वृद्धाश्रमातली एक महिला आली होती, काळी सावळी. तिचे डोळे फेमस झालेली. तिचं एक सगळं जे महत्त्वाचं आहे सगळं आम्हाला मोबाईल येत आहे. ते सेक्टर कोणती सेक्टर म्हणजे नोकरी येतेच सेक्टर सगळी व्यवस्था गर्दीत थोडं होत नाही. हे बघा हे आखाडे आतमध्ये सोडून दाईने आखाडे विश्वात जे काय एक एक माणूस तर एका पायावर उभे, एका माणसाचा हात वरच, एक नख जेवण हाताने करतात. बघा ते कशी एक माणसाची जी जटा आहे तर त्या कमीत कमी 10 फूट लांब असतात. 10 फूट म्हणजे ते काय त्याचं आम्ही साधारण तिथं म्हणता विचारलं. ते म्हणजे कमीत कमी 300 वर्षापूर्वीचं माणूस. ते असे म्हणजे एक चमत्कार. काही योगी मला पाणी आलं पार एवढं व्हिडिओ बंद करीत आहे काय बंद करत संगम की धरती ये प्रयागराज है. इथून पुढं खरं पांगण्यासारखं आहे.